आज आपण बनवणार आहे साबुदाणा खिचडी. तूप गरम केलंय, आता त्याच्यात टाकते हिरवी मिरची. हिरवी मिरची चांगली फ्राय होऊन द्यायची. त्याच्यावर टाकणार साबुदाणा. आता मिरची फ्राय झाली, साबुदाणा टाकणार आहे. बटाटा आवडत नाही त्यामुळे बटाटा टाकला नाही. कोणाला आवडत असेल तर ते टाकून टाकतात. आता साबुदाणा टाकणार आणि चांगला साबुदाणा फ्राय करून घ्यायचा. आता असं तुपात फ्राय करून घेतलंय. जरा फुगलाय साबुदाणा. आता आपण शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट टाकायचं. भरपूर कूट टाकायचं म्हणजे छान लागतं खिचडी. मीठ टाकायचं, आणखीन फ्राय होऊ द्यायचं. ते खिचडी फ्राय झाली आहे, त्याच्यात टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्यानंतर थोडं फ्राय करायचं. आणखी 5 मिनिटांनी खिचडी तयार होते. थोडं वाफवून घेतलं की मस्त मऊ खिचडी खायला तयार होते. दह्यासोबत खायची, सोबत मिरची तळी, चिप्स तळे, खूप छान लागते. बाहेर पाऊस आहे, पावसात खिचडी खायला खूप छान लागतं. आता कुकरवर आहे ना मी हरभरे शिजायला घेतले. भाजी करायची सुकी. बाहेर थोडा पाऊस सारखं चालूच राहतं, येतच राहतं बारीक. आणि समोर तिकडं गार्डन आहे, नुसतं चिप्सीचं झाड आहे, पलीकडे आंब्याचं झाड आहे, त्यामुळं हिरवगार असं दिसतंय. तर खिचडी झाली, बनवून झाली. मऊ लसलं झाकण ठेवत नाही, कारण झाकण ठेवलं ना मग ते चिकट होते ना, खूप मऊ छान होते. त्याची सर्व करून घेऊ. आता खिचडी आणि दही खाण्यासाठी रेडी. आज शनिवार आहे, उपवास आहे, त्यामुळे बनवले. आणखीन काय पण बनवते, पण आज लेट झालं होतं त्यामुळं फक्त खिचडी आणि दही एवढंच आहे. चला देते आता मी खिचडी खाण्यासाठी. तेल गरम करायला ठेवलंय. आता आपण बनवणार आहे हरभऱ्याची सुकी भाजी. तर आता आपण तेल गरम होते, थोडीशी मोहरी टाकूया, जिरा, कढीपत्ता, कांदा टाकणार आहे. आता फ्राय करून घेऊ. थोडीशी हळद टाकायची, फ्राय करून घ्यायचं. कांदा लाल झाला ना मसाला मीठ आणि हरभरा टाकून द्यायचं. लाल फ्राय होत आलं, टाकायचं एक मसाला. लाल होतो तो आणखी मसाला वगैरे फ्राय नंतर लसूण टाकायचं, मीठ, भाजी थोडीशी फ्राय करायची. हरभरे टाकायचे याच्यात शिजवलेले होते, शिजवलेले हरभरे शिजवून घेतले. फ्राय करून घ्यायचे, ते टाकायचं, फ्राय करून घ्यायचं. छान असं तेल सुटलं आलं. कोरडी भाजी नाही बनवली, थोडीशी ओलसरच बनवली. त्यांना ओलसरच आवडतं, छान लागते. थोडंसं आणखी पाणी ओतलं, थोडीशी ओलसर. कोथिंबीर नाही माझ्याकडे. अशा प्रकारे चमचमीत अशी हरभऱ्याची सुकी भाजी बनवून तयार झाली. ओलसरच ठेवणार आहे, ओलसर छान लागते. मसाल्यामध्ये मस्त अशी भाजी शिजली. हरभरा शिजलेले होते त्यामुळे जास्त काय टाकायची, शिजू द्यायची गरज नाही. मस्त असं छान दिसते. गॅस बंद करते. भाजी झाली. पाऊस मोठा चालू आहे आणि मध्ये मध्ये जरा वारं सुटलं तर कसं झाडं वगैरे हलतात बघून खूप छान दिसतं. ही आंब्याची फांदी पडली आमच्या घराच्या वरती. आंबा आहे पलीकडे, तिथं मस्त पाऊस येतो. तीच कढई घेतली मी. आता दिराला थोडीशी रस्सा भाजी बनवायची. मोहरी टाकली, हरभऱ्याची भाजी करणार. जिरा, हळद,
थोडंसं कढीपत्ता, जास्त तिखट खात नाही म्हणून थोडंसं मसाला टाकणार आहे, थोडंसं मीठ, हरभरे थोडंसंच कूट टाकते, जास्त नाही टाकून 2 चमचे. कसं भाजी करणार भाजी उकळली आता, आणखीन जरासं मंद गॅसवर होऊ द्यायची. भाजी तयार होते हरभऱ्याची. हरभरे काही मऊ शिजले त्यामुळे जास्त शिजू द्यायची गरज नाही. आणि इथे एक छोटं पातेल्यावरून हरभरे ठेवलेत भाजी करायला किंवा सॅलड म्हणून असं खायला कांदा टोमॅटो टाकून किंवा फ्राय करून छान लागतात. हे असे भिजवून ठेवले जाते, उद्या यूज करायचे. इथं मी भाजते रवा. वाजलं संध्याकाळचे 6:30. आदिराला खाण्यासाठी लागतो सकाळी नाश्त्याला शिरा. रवा भाजते मी, तूप टाकून घेते, बारीक गॅसवर मंद भाजायला लागतो. खूप वेळ त्याला अर्धा तास लागतो रवा भाजायला. अशा प्रकारे भाजून डब्यात भरून ठेवते, म्हणजे कधी पण पटकन वापरता येतं.